अपात्र बहिणींना पुन्हा अर्ज करता येणार, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख। लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर पुन्हा नोंदणी सुरू होणार का? ई-केवायसी मुदतवाढ, नवीन अर्ज आणि लाभार्थी पडताळणीबाबत सरकारने दिलेले स्पष्ट उत्तर जाणून घ्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे। नियमांची कडक पडताळणी केल्यामुळे तब्बल 80 लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत। त्यामुळे आधी 2,46,00,000 असणारी लाभार्थी महिलांची संख्या आता थेट 1,66,00,000 आली आहे। ई-केवायसी नंतर ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत किंवा ज्यांना फॉर्म भरता आलेला नाही, त्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे, योजनेची नोंदणी पुन्हा सुरू होणार का? पुन्हा नोंदणी सुरू होणार का? सरकारी सूत्रांच्या हवाल्याने लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा नोंदणी सुरू होणार नसल्याचे वृत्त दिले आहे। सध्या तरी लाडकी बहीण योजनेची नवीन नोंदणी किंवा अर्ज भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही। 30 एप्रिल रोजी ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत संपली आहे। अनेक महिलांनी मुदत वाढवून मिळण्यासाठी सरकारकडे विनंत्या केल्या आहेत। मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की ई-केवायसीची मुदत वाढवण्याचा किंवा नवीन नोंदणी सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारच्या विचाराधीन नाही। महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधीच पुरेसा वेळ देण्यात आला होता। त्यामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार नवीन फॉर्म भरणे किंवा अपात्र झालेल्या महिलांना पुन्हा नाव नोंदवणे शक्य होणार नाही। 80 लाख महिला का ठरल्या अपात्र? ई-केवायसी पूर्ण केली नाही। 30 एप्रिलच्या आत ज्या महिलांनी आपले आधार कार्ड आणि बँक खाते लिंक केले नाही, त्यांचे नाव यादीतून कट झाले। फॉर्म भरताना बँक डिटेल्स किंवा कागदपत्रे अपूर्ण असणे, योजनेचे नियम आणि उत्पन्नाची अट पूर्ण न करू शकणे, पैसे मिळणे अचानक बंद, महिलांची व्यथा। ई-केवायसीची मुदत संपल्यानंतर ज्या महिलांचे पैसे अचानक थांबले आहेत त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। पुणे जिल्ह्यातील एका महिलेने सांगितले की मी सर्व कागदपत्रे दिली होती, तरीही माझे नाव यादीतून काढून टाकण्यात आले। माझ्या घर खर्चासाठी हे पैसे खूप महत्त्वाचे होते। दरम्यान लाडकी बहीण योजना पुढेही सुरू राहणार आहे, पण ज्या महिलांचे फॉर्म मंजूर आहेत केवळ त्यांनाच याचे पैसे मिळत राहतील। मुदत संपल्यामुळे नवीन नोंदणी किंवा दुरुस्ती होणार नाही। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह, तोपर्यंत जय महाराष्ट्र।